टीम कॅप्टन अर्जुन बेदी मागच्या सामन्यामध्ये हा खेळाडू सामनावीर राहिला होता। मागच्या सामन्यामध्ये ॲज अ बॉलर म्हणून रोहितने 2 षटका फेकत त्या मॅच मध्ये तो सामनावीर राहिला होता। तो अनुजने देखील एका ओव्हर मध्ये 1च रन दिली होती। हे देखील वैशिष्ट्य होतं त्या मॅचचं अनुज गर्द या खेळाडूचं। तर पहिल्या ओव्हरसाठी अर्जुन बेदी त्या ठिकाणी दाखल होत आहेत। मिथुन दादा पाटील वडघर ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने तर या स्पर्धेचं आज आयोजन। आज आमचे उत्तम आचार्य विनोद पाटील मयूर पाटील त्यांच्याकडून मस्त जेवणाची सोय करण्यात आली होती। सध्या श्रावण मास सुरू आहे त्यामुळे बरेच जण व्हेजिटेरियन झालेले। तर सामन्याकडे आपण जाऊया। स्पर्धेतला आजच्या दिवसातला 6वा सामना, पहिल्या फेरीमधला 4 सामने आपण पाहिले, आता दुसऱ्या फेरीमधला हा शेवटचा सामना सुरू होतोय। 2 बलाढ्य संघांमध्ये सुपर स्ट्रायकर्स गामोठे विपक्ष गावदेवी गावठाण। जो जिंकेल तो मात्र अंतिम सामना खेळेल। स्वर्गीय नितीन नाईक स्मृती कोल्ही विशाल जितेकरण कंपनी या टीम सोबत तो मात्र संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल। परंतु इथे एक मोठी अग्नी परीक्षा आहे। कधी कधी मैदानावरची भौगोलिक परिस्थिती, विकेटचा अभ्यास करता तुम्हाला त्या ठिकाणी क्लायमेटचा अभ्यास करावा लागतो। अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल आपल्या संघासाठी काय काय गोष्टी आहेत त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो। विकेट धीम्या गतीचे आहे की फास्ट विकेट आहे या देखील गोष्टी तुम्हाला ओळखाव्या लागतात। त्यामुळे स्पिनर की फास्टर हा एक मोठा प्रश्न। परंतु या विकेट वरती मी एकच सांगेल, आज संपूर्ण दिवसभर बघितलं तर धीम्या गतीचे गोलंदाज हे प्रभावी ठरलेले आहेत। तर पहिल्या ओव्हर मध्ये अर्जुन बेदी समोर असेल अमित नाईक। 4 ओव्हरचा सामना, कव्हर्स मध्ये अमित मोठे फटके मारू शकतो। मैदानाच्या चहूबाजूला तो मोठे फटके मारू शकतो एवढी क्षमता त्याच्याकडे। तो खेळाडू स्ट्रायकिंग एंडला, एकटगर गाव छोटा आहे, कमी लोकवस्ती आहे, परंतु त्या गावाला ओळख प्राप्त करून देणारा हा कदा टेनिस बॉल क्रिकेट मधला सुपर डुपर स्टार अमित नाईक हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला। पहिला फुल टॉस ऑन साइडला खेळत असताना मात्र त्या ठिकाणी मिड विकेटला बीट केलं, शॉर्ट मिड विकेटला मागे चालला फिल्डर हिल बॉल होती, तदवर मात्र सिंगल पूर्ण केली या दोन्ही खेळाडूंनी। 1 धाव आली। करंट स्ट्रायकिंग एंड वरती आलेला आहे अर्जुन बेदी, अष्टपैलू खेळाडू या टीमचा। त्याने मागच्याही मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, 2 स्पेल त्याने टाकले होते आणि बॅटिंग ही तितकी सुंदर केली होती। तो खेळाडू कदा दोन्ही कंपॅरिझन केलं इनिंगचं तर पहिला बॉल त्याने फुलटॉस टाकला होता, इथे देखील फुलटॉस टाकला। परंतु समोर आता गावठाणचा करण मडवी हा खेळाडू। किंजलची स्पर्धा विनोद भगतच्या अगेन्स्ट त्याने केलेल्या 39 धावा त्याच्या आयुष्यातील खरं तर अविस्मरणीय ती इनिंग होती। ती इनिंग त्याच्या आयुष्याला खरं तर क्रिकेट कारकिर्दीला मात्र एक वेगळी कलाटणी देऊन गेली। आणि आजवर आपण जर पाहिलं तर हा खेळाडू एक वेगळ्या धाटणीचा, एक वेगळ्या शैलीचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। अतिशय घातक, आक्रमक, सडपातळ बांध्याचा, परंतु त्याच्याकडे असणारे स्फोटक फटके ही हे देखील त्याचं वैशिष्ट्य राहिलेले आहेत। तो खेळाडू करण मडवी आणि आता गावदेवी गावठाण टीमला तो लीड करतोय या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये। अमित नाईक पुण्याचा स्ट्रायकिंग एंडला 2 सिंगल्स रन इथे पाहायला मिळाल्या। यावेळेला देखील आपण पाहिला फक्त ऑन साइडला ऑन ड्राईव्ह लो फुल टॉस त्या ठिकाणी रोशन मात्र डीप मध्ये सिंगल मिळाली। दुसऱ्या रनसाठी निघाले दोन्ही खेळाडू। चांगलं कॉलिंग, दोघांमध्ये चांगलं ताळमेल तर या रनसाठी होतं। कॉलिंग देखील सुंदर होतं। 2 धावा आल्या या चेंडूवरती। संघ जाऊन पोहोचला मैदानामध्ये 4 या धावसंख्येवरती, बिनबाद 4 अशी धावसंख्या आपण त्या ठिकाणी धावफलकावरती पाहू शकाल। सिंगल डबल चा आधार घेत मात्र आता संघ पुढे चाललाय। कधी कधी मोठे फटके तुमच्याकडून येत नाहीत, तेव्हा मात्र सिंगल डबल्स या संघासाठी तितक्याच खरं तर लाभदायक राहतात। आणि इथे मात्र वाईड थोडासा अँगल बनवत असताना उजव्याच्या बाहेर टाकला चेंडू, वाईडचा इशारा। अर्जुन बेदीचा फिटनेस चांगला आहे, खरं तर त्याच्याकडे असणारा त्याचे कौशल्य देखील सुंदर आहे। बॉलिंग बॅटिंग दोघांमध्ये त्याने चांगलं प्रभुत्व मिळवलं असा खेळाडू। यावेळेला फुल टॉस वाकून मारला फटका, स्लॉट मध्ये घेतला बॉलला, सिक्सर प्लॉट मध्ये फेकून दिलाय, आउट ऑफ द पार्क, षटकार, 6 धावा। चांगलं टायमिंग, हा क्लास आहे। बॉटम मांड करता फोरम्स त्याचे प्रचंड मजबूत आहेत आणि क्रिकेटमध्ये या गोष्टीवर तुम्हाला देखील लक्ष द्यावं लागतं।
आणि इथे मात्र बॉटम हँडचा वापर करत अगदी गुडघा मागचा पाय वाकवत ऑन साइडला हा फटका त्याने लगावला. षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 6 धावा आल्या. धावसंख्या धावफलकावरती त्या ठिकाणी पाहायला मिळेल ती म्हणजे 11. 4 चेंडूचा खेळ संपला. शॉर्ट ऑफ लेन मिस टायमिंग फटका मिसक्यूट झालाय. उंच उडाला. वॅकेट एरिया मध्ये चेंडू पडलाय. झेलसाठी एकाने ट्राय करायला हवं होतं परंतु तिथे कॉलिंग नव्हतं. 2 धावा आल्या. 13 रन ऑन स्कोर कार्ड. विकेटच्या मागे खरं जे प्रेक्षक बसले त्यांना मात्र तिथून एक चांगला व्ह्यू मिळत असेल. आंब्याच्या झाडावरती बसून प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत. अगदी त्या उंच भागावरून बसून ते स्पर्धेचा आनंद घेत आहेत. घर बसल्या देखील खूप सारे प्रेक्षक 24 इव्हेंटच्या माध्यमातून देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. चिर्ले ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आकाश टकले आमचे मित्र तेही स्पर्धेचा आनंद घेत आहेत. यावेळेला हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन पूल ताकदीचा वापर. बॉल झाला हवाई सफर ऑन साइडला मिड विकेटच्या बाहेर. पॅरलल स्ट्रोक माइटी अँड फ्लॅटी. 6 रन 6 धावा. अर्जुन बेदी जो पाकच्या मॅच मध्ये चमकदार कामगिरी करणारा खेळाडू राहिला तर त्याच्यावरती मात्र आक्रमण इथे पाहायला मिळालं. टोटल धावसंख्या धावफलकावरती आली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 आक्रमक खेळाडू आणि त्यांच्या समोर मात्र आता संघर्ष करताना पाहू शकाल. पाणी हवंय. चला पाण्याची पूर्तता करा मैदानामध्ये. अक्षय पाटील चला पाण्याची व्यवस्था आपण करूया. खर तर पाण्याची व्यवस्था करताना आमचे आयोजक अक्षय पाटील खूप मेहनत या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. प्रितेश यस एका ओव्हरमध्ये जास्त धाबा देणारा गोलंदाज. प्रितेशचं आगमन त्यानंतर अमोलला आपण पाहतोय कधी मॅच संपते आणि प्रॅक्टिस कधी चालू होत आहे याची प्रतीक्षा आहे त्यांना. निखिल गोवारी हा खेळाडू या ओव्हर मध्ये आला. सेकंड ओव्हर मध्ये अजून एक चांगला वर्सटाईल गोलंदाज. लेग ब्रेक कटर ऑफ कटर यॉर्कर असे वेगवेगळे चेंडू तो फेकू शकतो. तो खेळाडू गोलंदाजी मार्क वर द्यायला. अर्जुन बेदीने पहिल्या ओव्हर मध्ये 19 खर्च केला. महागड स्पेल त्याचा आतापर्यंत पाहायला मिळालं. अक्षय पाटील आमचे खरं तर स्पर्धेचे आयोजक खूप सारी मेहनत त्यांनी केली या स्पर्धेसाठी. यस उर्फ निकनेम उस्मान बिग फॅन. ओव्हर द विकेट. यावेळेला ऑन साइडला फटका खेळायचा. हँड अँड कॉर्डिनेशन नव्हतं आणि इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक परंतु सिंगल रन लेग बॉयच्या स्वरूपात नक्की मिळेल. बॉलच्या मेरिटनुसार तुम्हाला खेळावं लागेल आणि स्ट्रायकिंग याला पुन्हा आलाय अमित नाईक. टोटल 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 रन ऑन स्कोर कार्ड तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरमध्ये 19. या ओव्हरमध्ये पहिला बॉल लेग बॉयची पहिली सिंगल रन. महत्वाचा सामना. निखिल गोवारी हा खेळाडू जयनुमान कामोटे संघाचा खरं तर आघाडीचा अष्टपैलू खेळाडू. बारक्या कांबे निखिल यांनावर पाहत आहे. यावेळेला फुल लेन बॉल ऑन साइडला ऑन द कार्पेट ड्राईव्ह केला बॉलला मिड विकेट मध्ये जिथे फिल्डर आहेत. फक्त सिंगल रन मिळेल. ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू रूम क्रिएट करून देत नाहीये फलंदाजांना. त्या ठिकाणी खेळाडू गोलंदाज निखिल गोवारी सिंगल लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. वारंवार फील्ड प्लेसमेंट मध्ये तुम्हाला बदल करावा लागतो या मॅच मध्ये. 2 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये. विकेट किपर पकडून 3. इथे खेचून मारला बॉल. फ्लिक ऑफ द रिस्ट स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉल फेकलाय. सीमा पार करण मडवी ब्रांडेड षटकार. 6 धावा. 27 धावा ऑन स्कोर कार्ड. 27 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहू शकाल. आक्रमक झाला करण विदाउट लॉस ही देखील एक जमेची बाजू आहे गावठण टीम साठी.
.650 विवर्स इथे मात्र शफल क्रॉस परंतु रिझल्ट फक्त सिंगल डिक्लेअर झोन मध्ये गेला बॉल त्याला त्याच्यावरती मात्र आली सिंगल. धावसंख्या झाली वाढ. टोटल धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे ती म्हणजे आतापर्यंत 28. दुसरं षटक मार्ग असता निखिल गोवारी या खेळाडूचं. जानमन कामोटे टीम म्हटलं की वेगळी दहशत. दुपारनंतर आपण पाहिला लंच नंतर आता पुन्हा एकदा नितीन नाईक स्मृती संघाचे खेळाडू आता दाखल होत आहेत. चला स्पीडअप करा बॉलची पूर्तता करा पण मैदानामध्ये. कधी कधी प्रश्न पडतो रबर बॉल मध्ये चॉईस करण्यासारखं काय. कोणताही चेंडू घ्या बॅटला लागला की बाहेर जातोय परंतु तरी देखील हे खेळाडू सातत्याने वेगवेगळ्या बॉलची चॉईस त्या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि आयोजक देखील या सर्व चेंडूची पूर्तता करत असताना प्रतिदिन प्रत्येक दिवशी 6 बॉल बॉक्स चा खर्च उचलला आयोजकांनी या स्पर्धेसाठी. चांगलं आयोजन. यावेळेला आकुट टप्प्याचा वेट अँड वॉच आणि त्यानंतर लांब लचक उत्तुंग असा अजून एक धमाका षटकार बिगिट. टी पॉइंट च्या अगदी बाजूला हे क्रीडांगण आणि त्याच दिशेने हा मोठा फटका आपण पाहिला. फलंदाज आपण पाहत आहे अमित नाईक या खेळाडूच्या बॅटमधून आलेला हा षटकार. शेवटचा बॉल पेंडिंग आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली 34 निखिल वरती आक्रमण. यावेळेला बॅकफुटला आले जागा बनवली स्लॅश केला बॉलला एकसा कव्हरला सुपर डुपर क्लास आणि इथे मात्र इनसाइड आउट षटकार. मी मगाशी या गोष्टीचा उल्लेख केला कव्हर्स मध्ये आणि पॉइंटच्या डोक्यावर अमित षटकार मारू शकतो ही क्षमता त्याच्याकडे आहे आणि त्याने या फटक्यामध्ये दाखवून दिलं. बॉलच्या मेरिट नुसार खतर ही फलंदाजी. या ओव्हरमध्ये 21 पहिल्या ओव्हरमध्ये 19 टोटल धावा आपण जर पाहिल्या 40 धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 40वा स्कोर कार्ड वरती आल्या. धावफलकावरती इथे आपण लागताना पाहू शकाल. आदित्य मोरे कर्दर वाकडीचा हा खेळाडू. आदित्य मोरे रमेश पवार आऊ च्या टीम मधला खेळाडू. आदित्य मोरे पहिला बॉल फुल लेनचा होता डाऊन द लेग वाईड चा इशारा. 41 रन ऑन स्कोर कार्ड. 41वा भलं मोठं आव्हान उभं करतील की काय काउटांचे खेळाडू असं चित्र मात्र इथे निर्माण झालंय. सुरुवातीलाच पहिल्या विकेटसाठी मोठी भागीदारी. यावेळेला आखो टप्प्याचा बॉल मिड विकेट मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहेत. क्विक सिंगल चिक्की सिंगल घेताना दोन्ही खेळाडूंना पण पाहता 42 वरती पोहोचला गावदेवी गावठाण हा संघ. जासईच्या अगदी बाजूला एकडगर गाव त्या एकडगर गावचा हा खेळाडू. त्याच्या बरोबरीने गावठाणचा करण मडवी. खर तर या खेळाडूंना नक्कीच आपण त्यांचा त्यांना हॅट्सअप करूया कारण इतकं वर्ष आणि वर्ष 365 दिवस ते सातत्याने भ्रमंती करतात क्रिकेट खेळत आहेत आणि खूप चांगला परफॉर्मन्स देखील देतात. हे देखील फार महत्वाचं या खेळाडूंकडून पाहायला मिळालं. अमित नाईक हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती आपण येताना पाहताय. यावेळेला धीम्या गतीने बीट केलंय. पेस व्हेरिएशन इज अ बेस्ट व्हेरिएशन. चेंज ऑफ द पेस आपण पाहिलं. गती परिवर्तन अँड लेग पाईस ची सिंगल रन मात्र आली. आदित्य मोरे मॅन फ्रॉम वाकडी निर्यातोंदरी विभागाचा खेळाडू यंगस्टर. त्याच्यावरती विश्वास पंकज घाडगे टीम कॅप्टन त्यांनी दाखवलाय आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे आपल्या टीमसाठी. या तिसऱ्या ओव्हरमध्ये थोडासा धावसंख्येला रोख लावलाय समोर करण.
यावेळेला फ्लिक गेला बॉलला अर्जुन बेदी उंच देहबोलीचा खेळाडू अक्षर पटेलला जो झेल टिपला होता खरं तर ऑस्ट्रेलियन टीमच्या अगेन्स्ट तसा झेल पाहायला मिळाला. स्टार्क या खेळाडूचा खूप चांगला खरं तर झेल त्या ठिकाणी टिपला होता आणि इथे मात्र आपण पाहता अर्जुन बेदीने चांगला झेल टिपत खेळाडू बाजूला करण मडवी मिचेल मार्श या खेळाडूचा झेल टिपला होता निर्णायक क्षणाला आणि तिथून मात्र सामन्याला कलाटणी मिळाली होती. डीप मध्ये चांगला झेल त्यांनी टिपला होता सिंगल हँडेड. पहिल्यांदा खरं तर आपण पाहताय पार्टनरशिप ब्रेक झाली आणि आता नवीन खेळाडू परेश ठाकूर मिस्टर हेलिकॉप्टर ज्युनियर कृष्णा सातपुते ही त्याला उपाधी मिळाली होती कारण यॉर्कर वरती अगदी हेलिकॉप्टरचे मोठे फटके खेळण्यामध्ये त्याने चांगलं प्रावीण्य मिळवलं असा खेळाडू परेश ठाकूर तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये आपण येताना पाहताय. टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 43 धावा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह खेळायचा होता गदकरणला त्याचा फेवरेट स्ट्रोक तिथे मात्र तो बाद झाला. राऊंड द विकेट आदित्य मोरेचा हा बॉल अँगल बनवत मात्र बाउन्सरचा योग्य वापर सटीक बाउन्सर तिथे पाहायला मिळाला. उसळी घेत मात्र विकेट किपरच्या दिशेने हा डॉट बॉल. सोनू विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत. विकेटच्या मागे कामोटे संघाचा आणखीन एक स्टार खेळाडू सोनू पाटील. चांगली गोलंदाजी यंगस्टर हा खेळाडू आदित्य मोरे कमबॅक करत असताना यावेळेला ऑन साइडला हा फटका चाललाय डिक्लेअर झोन मध्ये फक्त सिंगल. चला नवीन बॉलची पूर्तता करा आपण. नवीन बॉल हवाय. पंकज शिंदे बंटी बद्रिकेचा दिवस नव्हता हा थोडासा त्यालाही संघर्ष करावा लागला कारण विकेट बऱ्याच करता दिग्गज खेळाडू धोका दिलाय पहिल्या मागच्याही स्पर्धेमध्ये आणि याही स्पर्धेमध्ये. आकाश सारेकर थॉमस डायस योगेश पवार बंटी बद्रिके हे नामांकित खेळाडू प्रत्येकाला इथे या विकेटमध्ये संघर्ष करावा लागला. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या आहेत. आदित्य मोरे या गोलंदाजाने अप्रतिम स्पेल त्याने हाताळलाय. लास्ट बॉल समोर अमित फार काल शांत बसणारा अमित नाईक नाही आणि इथे मात्र शेवटच्या बॉल वरती हा षटकार चांगलं स्पेल इकॉनॉमिकल फिगर षटक येईल अशी अपेक्षा होती परंतु हे असताना मात्र शेवटच्या बॉल वरती जो षटकार आला त्यामुळे मात्र आता या ओव्हर मध्ये धावांची गती देखील वाढली. 3 ओव्हर कंप्लीट 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 50 कंप्लीट 50 धावा धावफलकावरती अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. धीम्या गतीने बाउन्सर टाकला त्याच्यावरती मात्र षटकार आला. आता शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं डेथ ओव्हर आणि डेथ ओव्हर मध्ये कोणता गोलंदाज त्याच्यावरती विश्वास दाखवला हे पाहायचं आहे कारण 2 फलंदाज परेश आणि अमित 50 रन बघा पार्किंग एरियामध्ये 3695 क्रमांकाची गाडी 3695 क्रमांकाची गाडी तिथे उभी आहे त्यामुळे व्यत्यय निर्माण झाला. खालापूरचे बरेचसे खेळाडू थांबलेले आहेत त्यामुळे प्लीज ज्यांची असेल 3695 क्रमांकाची गाडी ते आपण प्लीज थोडी बाजूला घ्या आणि तिथे मात्र थोडंसं आम्हाला सहकार्य करा. 3695 3695 क्रमांकाची गाडी. तर पहिल्या बॉलवरती स्वागत षटकाराला हसमतच्या अगेन्स्ट मात्र आक्रमण त्या ठिकाणी परेशच्या माध्यमातून 12 मिळाला 6 धावा. 3695 गाडी क्रमांक मालक गाडी जवळ पोहोचा आपण. 2 ओव्हर मध्ये 40 धावा आल्या. पहिल्या ओव्हर मध्ये 19 सेकंड ओव्हर मध्ये 21 थर्ड ओव्हर मध्ये 10 अंतिम षटकामध्ये पहिला बॉल हसमतच्या अगेन्स्ट षटकार. अजून 5 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलिंग अटॅक कसा आहे तो आपण गावदेवी गावठा संघाचा मागच्या सामन्यामध्ये पाहिला त्यामुळे इथे तुम्हाला
धावसंख्या रोखाव्या लागतील. शॉर्ट ऑफ लेन बॉल, परंतु थोडासा लेंथ पद्धतीचा फेकला, त्या ठिकाणी सिंगल आली. एंड बदलत मात्र स्ट्रायकिंग एंडला आता अमित नाईक आलाय. धावांची गती वाढत चालली आहे. 57 5 षटकार अमित नाईकने आता या इनिंग मध्ये आतापर्यंत साकारलेले आहेत. वैयक्तिक 5 षटकार, अजून 4 बॉल बाकी आहेत. 57 रन स्कोर कार्ड वरती स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका खेळलाय. अर्जुन बेदी धावतोय त्या ठिकाणी, बॉल लास्ट मोमेंटला थांबतोय आणि इथेही 2 धावा मिळतील. 59 रन ऑन स्कोर कार्ड. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिलं सत्र टॉस जिंकत सुपर स्ट्रायकर्स कामोडे संघाने प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं गावदेवी गावठाण संघाला. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला स्वर्गीय नितीन नाईक स्मृती कोहली संघामध्ये किरण पवार देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. यॉर्करचा वापर, सटीक यॉर्कर, टो क्रशर यॉर्कर, डॉट बॉल आला असा मध्ये इथे 22 ची सिंगल रन मात्र आली एक्स्ट्राच्या स्वरूपात. अतिरिक्त 60 धावा फलकावरती 60 रन ऑन स्कोर कार्ड. 60 रन. याही वेळेला पुन्हा एकदा यॉर्करचा वापर, क्या बात आहे. फास्ट अँड फ्युरियस, तेज तरार, वेगवान चेंडू डिलिव्हर करताना आपण हसमतला पाहिलं. अंतिम बॉल या इनिंग मधला शेवटचा निर्णायक चेंडू आणि आतापर्यंत पहिल्या 3.5 चेंडू मध्ये धावा आल्या. धावफलकामध्ये 60. अंतिम बॉल वरती मोठा फटका येईल का हे पाहायचं ओव्हर द विकेट. यावेळेला शेवटच्या बॉल वरती, लास्ट बॉल वरती ब्लास्ट व्हीसेप मध्ये स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार. 66 66 धावा पहिल्या 4 ओव्हर मध्ये आल्या, पहिल्या सत्रामध्ये आल्या. सुपर स्ट्रायकर्स कामोडे संघाला 24 बॉल मध्ये आता 67 धावांची गरज. बॉलिंग अटॅकचा मी मगाशी उल्लेख केला. खरतर खालापूर संघाच्या अगेन्स्ट जो स्पेल पाहिला होता गावदेवी गावठाण संघाचा, वाखाणणे जोगा, अप्रतिम. प्रत्येक गोलंदाजाने गोलंदाजी केली आणि आतापर्यंत अमित नाईकने वैयक्तिक या सामन्यामध्ये 6 षटकार मारत वैयक्तिक 44 धावांची त्याने इनिंग साकारली आपल्या टीम साठी. अद्भुत इनिंग त्याची पाहायला मिळाली. मॅरेथॉन इनिंग वैयक्तिक त्याची पाहिली आणि टीमची एकूण धावसंख्या 66. अजूनही आपण पाहता 67 रनची गरज असेल. लेफ्टी बॅटर खरं तर गावठाण संघाच्या अगेन्स्ट तुम्हाला लाभदायक राहतील. सर्वचे सर्व लेफ्टी बॉलर्स, त्यांच्या समोर तुम्हाला धावा बनवत असताना तुमच्याकडे एखाद चांगला लेफ्टी बॅटर्स असणं फार गरजेचं आहे. आणि इथे 67 म्हटलं की खूप मोठं टार्गेट आहे आणि या धावांचा पाठलाग करताना मात्र आता घाम गाळावा लागेल. 14.66 17च्या सरासरीने जवळजवळ तुम्हाला पुढे जायचं आहे. चला कामोडे टीम लवकरात लवकर आपली पहिली जोडी मैदानाकडे पाठवा. क्षमता आहे या टीमकडे. अर्जुन बेदी, रोशन म्हात्रे, पंकज घाडगे सारखे खेळाडू, निखिल गोवारी, सोनू पाटील सारखे खेळाडू जे खरतर या स्क्वॉड मध्ये आहेत. या धावांचा पाठलाग करताना या खेळाडूंचं कॉन्ट्रीब्युशन देखील फार महत्वाचं राहील. टार्गेट किती मोठा आहे यापेक्षा ऍव्हरेज कॅल्क्युलेशन तुम्हाला कसं पार करता येईल पर ओव्हर मागे, या गोष्टीकडे जर का फलंदाजाने लक्ष दिलं तर नक्कीच या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. चला सलामीवीर खेळाडू कामोडे संघ मैदानामध्ये पाठवा. आघाडीचे 2 खेळाडू आपण मैदानामध्ये पाठवायचे आहेत. हाय व्होल्टेज मॅच मिथुन दादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज खरतर या स्पर्धेचं आयोजन. पहिल्या दिवशी भावाले डी संघ टॉप 4 मध्ये आपण दाखल होताना पाहिला. काल जयहनुमान कामोटे या संघाला टॉप 4 मध्ये आपण दाखल होताना पाहिलं आणि आज एक संघ सुपर 4 मध्ये तुम्हाला क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. तो संघ कोणता असेल? सुपर स्ट्रायकर कामोटे की गावदेवी गावठाण की स्वर्गीय काल नावडे संघ गेला येस आणि आज नितीन नाईक स्मृती, या 3 संघांमधून एक संघ आज सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. नावडे संघाचा खेळ आपण कालच्या दिवसामध्ये पाहिला, दमदार राहिला. चला कामोटे संघ लवकरात लवकर पहिली जोडी मैदानाकडे आपण पाठवायची आहे. सुपर स्ट्रायकर्स जयहनुमान कामोडे संघ फिल्डिंग सेटअप लावून झालाय.
आपण अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. लवकरात लवकर आपले 2 प्रमुख खेळाडू मैदानामध्ये पाठवायचे आहेत. पंकज गाडगे टीम कॅप्टन, वारंवार सूचना येतात. चला लवकरात लवकर आपली पहिली जोडी मैदानामध्ये आपण पाठवायची आहे. रेडी पोझिशन मध्ये म्हणा प्लीज. 67 रन 67 धावांचा टार्गेट चेस करायचा आहे. आणि पहिली जोडी सुरुवात करताना पंकज घाडगे, रोशन म्हात्रे हे 2 खेळाडू आणि पहिल्या ओव्हर मध्ये रोहित गुरुनाथ घरत, धाकटी जुई. रोहित घरत नावाचे 2 खेळाडू जे खरतर मैत्री मिलिंद स्पोर्ट्स धाकटी जुई संघामध्ये खेळत असताना आपण पाहिले. त्यामधला रोहित गुरुनाथ घरत हा एक अष्टपैलू खेळाडू आणि मागच्या सामन्यामध्ये हा खेळाडू सामनावीर होता. तो मात्र पहिल्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्क वरती आला. पंकज घाडगे अँड रोशन म्हात्रे आघाडीचे 2 खेळाडू सलामीवीर मैदानामध्ये येत असताना आपण पाहू शकाल. टार्गेट प्रचंड मोठा आहे आणि तुम्हाला आता प्रयत्नांची पराकाष्ठा या मॅच मध्ये करावी लागेल संघाच्या विजयासाठी, धावांचा पाठलाग करण्यासाठी. सुपर स्ट्रायकर कामोडे टीमने तिसऱ्या फेरीमध्ये विनोद स्पोर्ट्स गावठाण टीम बलाढ्य गावठाण संघाला पराभूत केला. परंतु अजून एक गावदेवी गावठाण या संघासोबत त्यांना 2 हात करायचे आहेत. पंकजला सेकंड आपण पाहू शकाल. लेफ्टी बॅटर्स स्क्वॉड मध्ये नाही आहेत, त्यामुळे उजव्या हाताच्या फलंदाजांना चमकदार कामगिरी या मॅचच्या दरम्यान करावी लागेल. पहिल्या ओव्हरसाठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट रोहित घरत सज्ज होताना मला पाहायला मिळेल. पहिला बॉल मिसहिट झाला. विकेट किपर साईश चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता आणि अशातच मात्र दोघांमध्ये नसलेले कॉलिंग डायमंड डकचा शिकार रोशन म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. एकही बॉल फेस न करता हा खेळाडू चाललाय मैदानाच्या बाहेर. फर्स्ट विकेट डाऊन, पहिला खेळाडू बाद. तदनंतर निखिल गोवारी मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहता. निखिल गोवारी खरतर हा खेळाडू सुरुवातीला ऍज अ बॉलर म्हणून टीम मध्ये जॉईन झाला कामोडे संघामध्ये आणि त्यानंतर एक उत्तम अष्टपैलू खेळाडू फलंदाजीमध्ये देखील त्याने चांगलं प्रावीण्य मिळवलं आणि एक उत्तम दर्जाचा फलंदाज म्हणून तो त्या ठिकाणी कामोडे संघासाठी योगदान देऊ लागला. आणि तो मात्र आता तिसऱ्या पोझिशनला, तिसऱ्या क्रमांकावरती यस 1 डाऊनला मैदानाकडे दाखल होताना आपण त्याला पाहू शकाल. 1 रन 1 विकेट पहिल्या बॉलचा रहस्य आपण पाहिला. निखिल यावेळेला शफल झाले होते खेळाडू, परंतु 22ची सिंगल थोडासा फिंगर रोल करत मात्र नॅचरल स्विंगचा वापर करत असताना आपण पाहिलं. त्या ठिकाणी रोहितला डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू यावेळेला देखील स्विंग अँड मिस सातत्य. कधी कधी तुम्हाला लवकर झटपट यश मिळतं, परंतु त्याच्यामध्ये सातत्य जो टिकवतो तो खरा खर तर खेळाडू. आणि इथे मात्र सातत्य टिकवत असताना पुन्हा एकदा क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. स्वर्गीय नितीन नाईक स्मृती कोहली टीम तुम्हाला आता थोडासा अभ्यास करावा लागेल, कारण स्पिनर्स त्या टीम मध्ये आहे आणि त्यांच्या समोर तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये कदाचित खेळावं लागेल, कारण कामोडे संघ देखील सध्या हार मानणारा नाहीये. पुढे आले, स्टेप आउट झाले, डाऊन द ग्राउंड लो फुल टॉस बॉल मिड विकेट मध्ये खेळून काढला. सिंगल डबल मध्ये परावर्तित करताना दोन्ही खेळाडू 2 धावा आल्या. क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर आणि इथे खेळाडू बाद. निखिल गोवारी हा दुसरा खेळाडू बाजूला. सुपर स्ट्रायकर कामोडे संघाचा नवीन फलंदाज
अर्जुन बेदी पहिल्या ओव्हर मध्ये चांगला स्टार्ट रोहित पुन्हा एकदा आपल्या टीमला देतोय. धावा जर आपण पाहिल्या आतापर्यंत 4 त्यांनी खर्च केल्या. मागच्याही मॅच मध्ये 2 षटकं टाकली. सामनावीर खेळाडू राहिला. सेकंड ओव्हर मध्ये नवीन शेवा संघाचा अनुज घरत उरण नवीन शेवा संघाचा खेळाडू अनुज यावेळेस आपण पाहत आहे बॉलिंग मार्क वरती येताना. टार्गेट अजूनही 63 धावा येणाऱ्या 18 बॉल मध्ये दिल्ली अभी भी दूर है असं म्हणावं लागेल. आणि हा प्रवास तुम्हाला पूर्ण करायचा असेल तुम्हाला आता एरियल अटॅक करावा लागेल. काउंटर अटॅक त्या ठिकाणी करावा लागेल. 18-63 18 बॉल 63 कामोट्याचे सपोर्टर्स मोठे संख्येने गर्दी करून त्या ठिकाणी आहेत. त्यांच्या खेम्यामध्ये थोडस निराशेचं वातावरण चिंतेचं वातावरण टेन्शनवाला माहोल पाहायला मिळेल. पहिला बॉल या ओव्हरचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अनुज तयार समोर असेल फलंदाज पंकज घाडगे. क्या बात आहे. फ्लाय स्लिपला बॉल चढा नाका समोरून झपकन त्या ठिकाणी बॉल डिलिव्हर्ड झाला. करदर राईज झाला आणि डॉट 17-63 17 बॉल 63 आणि इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची टॉप एज लागली आणि बॉल त्या ठिकाणी मध्ये फील्ड झालाय शुभम डाकी कडून. फक्त सिंगल जर का या सिंगल डबल येत राहिल्या तर मात्र विजयाकडे वाटचाल करेल फिल्डिंग करणारा गावदेवी काउंटन संघ. कारण टार्गेट मोठा आहे. अर्जुन बेदी मागच्या सामन्यामध्ये दमदार कामगिरी या खेळाडूने केली. वारंवार डॉट बॉल यावेळेला वेट अँड वॉच आणि त्यानंतर शॉट ऑन पूल स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉल फेकून दिला अर्जुन बेदी. या फलंदाजाने सीमारेषा पार षटकार. या फटक्यांची गरज आहे. एक ओव्हर सामन्याला कराटे देऊन जाऊ शकतो. जय ननोबा ट्रॉफी पारगावची स्पर्धा आम्ही पाहिली. सेमीफायनल मध्ये चॅलेंजर पारगाव विपक्ष माथेरान आणि माथेरानचा अजय भस्मा या खेळाडूने एका ओव्हर मध्ये 29 केल्या धावा चेस करताना 5 सलग षटकार मारले होते. यावेळेला ब्लॉक हॉल मध्ये यॉर्कर बॉल फ्लाइट दिली आणि इथे मात्र डॉट अजून एक पाहायला मिळाला. डॉट पर्सेंटेज वाढले तर प्रेशर वाढेल आणि त्याचा रिझल्ट राहील पराभव. आणि इथे मात्र डॉट बॉल फेस करताना अर्जुन बेदीला आपण पाहिलं. पुन्हा एकदा यावेळेस लेफ्ट ऑन ड्राईव्ह मागे बॉल झालाय फील्ड झालाय. निमिष मोहिते कमालीचा एफर्ट्स दादरपाडा गावचा खेळाडू. त्याला आपण पाहिलं बॉलला त्याने थांबवलं. 12 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आल्या. 12-55 तर समीकरण मैदानामध्ये बाकी आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 12 पहिल्या ओव्हरमध्ये 4 या ओव्हरमध्ये 8 एक षटकार आपवा. थर्ड ओव्हरमध्ये आता गोलंदाजी मार्कवरती आलाय परेश ठाकूर मॅन फ्रॉम धुतूम. पहिल्या इनिंग मध्ये 16 बॉल मध्ये 44 आल्या अमित नाईकने केल्या. वैयक्तिक दमदार खेळ त्याच्या माध्यमातून. प्रत्येक गोलंदाज लेफ्टी आहे. चैतन्य पाटील एक उजवा गोलंदाज आहे परंतु बाकी सर्व लेफ्टी बॉलर्स. करण देखील उजव्या हाताने गोलंदाजी करू शकतो. आणि इथे परेश ठाकूर आलाय थर्ड ओव्हर मध्ये. 12-55 आस्किंग रन रेट हा प्रचंड वाढलाय. करंट रन रेट आपण जर पाहिला थोडासा कमी झालाय. रिक्वायर्ड रन रेट आपण जर पाहिला प्रचंड वाढला. आणि इथे पहिला फुल लेन बॉल वाईड यॉर्कर निर्धाव डॉट. ही खरं सातत्याने हे समीकरण आपण पाहिलं मागच्याही सामन्यामध्ये याही सामन्यामध्ये. हे मगाशी देखील म्हटलं बॉलिंग अटॅक बॉलिंग स्ट्रेंथ प्रचंड मजबूत आहे. पुन्हा एकदा शफल झाले आणि बरोबर डाव्याने मधल्या यष्टी बरोबर बॉल ट्रॅव्हल झाला असं पंताचं निदर्शन झालं. त्याने डॉट बॉल घोषित केला. तर 10-55 पराभवाच्या दिशेने वाटचाल करतो की काय सामना संपलेला नाहीये. धीम्या गतीचा बॉल स्लॉक हिट स्लॉक स्वीप केला बॉलला पुढे येऊन पुढचा पायावर बॉडीचा वेट ट्रान्सफर केला आणि त्यानंतर मात्र रडार मध्ये हा फटका. 6 धावा अजूनही 49 ची गरज 9 चेंडू मध्ये.
9 चेंडूमध्ये 49, 8 चक 48, 8 × 6 48 प्लस सिंगल, म्हणजे प्रत्येक बॉल सीमा पार तुम्हाला खेळावं लागेल, तेव्हाच या धावांचा पाठलाग होईल असं म्हणावं लागेल. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 12 आल्या, किमान 25च्या आसपास 20-25 जर धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये आल्या तर हा सामना शेवटपर्यंत गेला असता. अजूनही वेळ गेलेला नाहीये, दबाव आहे गोलंदाजावरती. अर्जुन बेदी एक चांगला हिटर खेळाडू, वाईटचा इशारा. 9:48 चं समीकरण बाकी आहे मैदानामध्ये. 9 चेंडू 48 धावा. यावेळेला अजून एक 5वा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. परत परत पहावे असे चेंडू टाकले कधी प्रत्येक गोलंदाजांनी. डॉट 8 बॉल 48, प्रत्येक बॉल षटकार. रिक्वायर्ड रेट प्रचंड प्रचंड वाढत चाललाय. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी. पंच सांगत असताना बॉल टर्न होतोय आणि इथे मात्र डॉट 7:48, कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नाहीये. बंटी भद्रिका सारखा खेळाडू सलग 11 डॉट बॉल केला आणि इथे मात्र फुल एंड बॉल आणि यावेळेस वाईटचा इशारा. जीवन गावण, निकनेम बुवा, केडीएस स्पोर्ट्स वाघदेवडा संघाचे एक अनुभवी खेळाडू सध्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. त्याबरोबरने आपण पाहता आमचे द्वारकानाथ स्वर्गीय बेलवली डीके. स्टेप आउट, अजून एक डॉट. जबरदस्त गोलंदाजी, डॉमिनेट करून टाकलं पूर्णपणे फलंदाजांना. चांगला स्पेल हाताळला. आता अंतिम षटक, शेवटचा ओव्हर आणि धावा करायच्या तब्बल 47 अंतिम षटकामध्ये. चैतन्य पाटील टाकीगावचा खेळाडू सध्या भन्नाट फॉर्म मध्ये. यंदाचा हंगाम आपण जर पाहिला टेनिस क्रिकेट किंबहुना रबर बॉल क्रिकेट या दोन्ही फॉर्मॅट मध्ये या खेळाडूने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावरती एक वेगळा कीर्तिमान प्रस्थापित केला असा खेळाडू टाकीगाव संघाचा चैतन्य पाटील. टाकीगाव म्हटलं की नेहमी निहाल नाईकचा उल्लेख वारंवार व्हायचा. तोही चांगला खेळाडू. प्रभंजन जोशी सारखे खेळाडू पदू आजच्या घडला चैतन्य पाटील. या खेळाडूचा बोलबाला राहिला पहिला वाईटचा इशारा, वाईट बॉल. 6:46. चला कॅप्टन स्वर्गीय नितीन नाईक, स्मृती कोहली आपण इथे उपस्थित राहायचं आहे. वेगवान गोलंदाजी, फक्त आणि फक्त सिंगल डबल मात्र आता काम पूर्ण होणार नाहीये. 5 बॉल पेंडिंग आहेत आणि अजून 45. अशक्य, इम्पॉसिबल असं टार्गेट या मैदानावरती. पुन्हा धीम्या गतीचा बॉल, डॉट. निर्धाव चेंडू. सूरज पाटीलने देखील अशीच गोलंदाजी 24 इव्हेंटच्या संघाच्या अगेन्स्ट अंतिम षटकामध्ये केली होती आणि इथे देखील तेच चित्र. बॉल मागे चाललाय. चला डिक्लेअर झोन मध्ये नवीन चेंडूची पूर्तता करा. 1 रन आली. फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहे. औपचारिकता शिल्लक राहिली. 44 धावांची गरज 3 चेंडू मध्ये. नेक्स्ट मॅच विनर टीम विपक्ष स्वर्गीय नितीन नाईक, स्मृती कोहली या 2 टीम दरम्यान अंतिम सामना आजच्या दिवसातला तुम्हाला पाहायला मिळेल. राऊंड विकेट लेट कटचा प्रयत्न होता. धीम्या गतीचा बॉल कव्हर्स मध्ये खेळायचा होता. अजून एक डॉट. औपचारिकता पूर्ण करत असताना हे दोन्ही संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. गावदेवी गावठाण हा संघ 2 बॉल पेंडिंग. शॉट ऑफ लेन, इथेही बॉल मागे चाललाय. लास्ट बॉल 6 रन. चौकार घोषित केला माफी साहेब पंचाने. चला अंतिम बॉल. जाता जाता मात्र खरं तर आपण पाहिला पंकज गाडगे आक्रमक झालाय, परंतु त्याचा फटका आयोजकांना बसतो. नवीन चेंडूची पूर्तता करावी लागते. पुन्हा एकदा यावेळेस ऑन साइडला आणि हा सामना 1 साइडेड जिंकलाय, एकतर्फी जिंकलाय तो म्हणजे गावदेवी गावठाण या टीमने. वेल प्लेड, अभिनंदन टीम गावठाण. हार्ड लक टीम सुपर स्ट्रायकर कामोटे. ही तर खरं तर सुरुवात आहे या संघाची. आगामी कालावधीमध्ये नक्कीच एक चांगला संघ म्हणून या टीमकडे पाहिला जाईल. तर आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण टॉससाठी इन्व्हाइट करूया. स्वर्गीय नितीन नाईक, स्मृती कोहली विपक्ष गावदेवी गावठाण. आणि या सामन्याचा हिरो नो डाऊट ज्याने 16 बॉल मध्ये 44 धावांची स्फोटक इनिंग साकारली तो इकडगर गावचा स्टार खेळाडू, उरण तालुक्याचा अतिशय चांगला स्फोटक फलंदाज
अमित नाईक ठरला या सामन्याचा हिरो, सामनावीर. चला अमित आपण यायचंय आणि पुढच्या सामन्याकडे आपण जाऊया. ऐकूया पुढचा आवाज आमचे समालोचक मित्र मंगेश पाटील शिरवली यांच्याकडे. धन्यवाद. चला अमित नाईक प्लेअर ऑफ द मॅच, सामनावीर. आपण टॉस करू.